सोलापूर शहराचं जर आपण पोटेन्शियल बघितलं तर सोलापूर शहर हे महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावरती निश्चितपणे येऊ शकतं आणि त्या दृष्टीने आमच्या प्लॅनिंग चालू आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा आपण पहिल्या 5 मध्ये यायला हरकत नाही. तर त्यासाठी आपल्याला सी&डी वेस्ट प्लांट असेल आमचा, तो दुरुस्त केला पाहिजे किंवा तो कार्यान्वित केला पाहिजे. आमचं जे सॅनिटरी लँडफिल आहे ते उभारलं पाहिजे. आता आमच्याकडे फक्त डम्पिंग ग्राउंड आहे किंवा आमच्याकडे प्रोसेसिंग प्लांट आहे, परंतु जे काही इनर्ट मटेरियल असतं ते टाकण्यासाठी आमच्याकडं सॅनिटरी लँडफिल नाहीये किंवा म्हणजे सायंटिफिक लँडफिल त्याला म्हणतो आपण, SLF. तर ते करण्यासाठी आमच्याकडे जागा उपलब्ध नव्हती. आता आम्ही ती 5 एकर जागा उपलब्ध करून घेतलेली आहे आणि पुढच्या वर्षी जे काही म्हणजे जे काही निकष असतात त्या निकषामध्ये ह्या 2 गोष्टी झाल्या आणि शहरामध्ये विविध ठिकाणी आम्ही ट्विन बीन्स लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्याचप्रमाणे शहरातले जे काही शौचालय आहेत, हा खूप मोठा प्रश्न आहे. एकदा काही शौचालय आम्ही दुरुस्त करून किंवा नव्याने बांधून आम्ही तयार करून घेतली तर त्याच्यामध्ये भारतामध्ये आपण निश्चितपणे पहिल्या 3 मध्ये येऊ शकतो. त्याने आपल्या सर्वांना आवाहन करतो सोलापूरकरवासियांना, की आपला जो कचरा आहे घरातला हा घंटागाडीमध्येच टाका, रस्त्यावर थुंकू नका किंवा रस्त्यावरती आपण जो कचरा टाकायची आपली सवय आहे ती बंद करा, की जेणेकरून आपलं सोलापूर शहर हे स्वच्छ सुंदर होईल.